मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 3 जानेवारी 2025. प्रश्न क्रमांक 1. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए मनू भाकर, ऑप्शन बी टी गुकेश, ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन डी वरील सर्व. याचा आन्सर आहे ऑप्शन डी वरील सर्व. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. अर्जुन पुरस्कारासाठी किती खेळाडूंची निवड करण्यात आली आहे? ऑप्शन ए 20, ऑप्शन बी 32, ऑप्शन सी 30, ऑप्शन डी 28. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 32. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले प्रवीण कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी बुद्धिबळ, ऑप्शन सी पॅरा ॲथलेटिक, ऑप्शन डी वरील पैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन सी पॅरा ॲथलेटिक. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणाची राज्याचे जमाबंदी आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए डॉक्टर सुहास दिवसे, ऑप्शन बी जितेंद्र हुडी, ऑप्शन सी संतोष पाटील, ऑप्शन डी गजानन पाटील. याचा आन्सर आहे ऑप्शन ए डॉक्टर सुहास दिवसे. नंतरचा प्रश्न क्रमांक 5. ब्रिटिश एम्पायरच्या न्यू इयर ऑनर्स यामधील कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर हा प्रतिष्ठेचा सन्मान राज्यातील कोल्हापूरच्या यांना मिळाला? ऑप्शन ए लीना नायर, ऑप्शन बी राम मेनन, ऑप्शन सी विजय मेनन, ऑप्शन डी के कार्तिकेयन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए लीना नायर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. नदीजोड प्रकल्पाचा प्रारंभ कोणत्या नदीजोड प्रकल्पाने केला होता? ऑप्शन ए केन बेतवा, ऑप्शन बी रावी केन, ऑप्शन सी रावी बेतवा, ऑप्शन डी चिनाब बेतवा. याचा आन्सर आहे ऑप्शन ए केन बेतवा. नंतरचा प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती पाणबुडी भारतीय नौदलात 15 जानेवारीला दाखल होणार आहे? ऑप्शन ए नीलगिरी, ऑप्शन बी ब्रह्मगिरी, ऑप्शन सी वाघशीर, ऑप्शन डी प्रोजेक्ट 15B सुरत. याचा आन्सर आहे ऑप्शन सी वाघशीर. नंतरचा प्रश्न क्रमांक 8. 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत सुवर्ण पदक विजेता कोणता संघ ठरला आहे? ऑप्शन ए कर्नाटक संघ, ऑप्शन बी महाराष्ट्र संघ, ऑप्शन सी मध्य प्रदेश संघ, ऑप्शन डी वरीलपैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन डी महाराष्ट्र संघ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. यंदाच्या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले डी गुकेश हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी बुद्धिबळ, ऑप्शन सी पॅरा ॲथलेटिक, ऑप्शन डी क्रिकेट. याचा आन्सर आहे ऑप्शन बी बुद्धिबळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सर्वात लहान विश्वविजेता होण्याचा बहुमान मिळवणारे खेळाडू कोण आहेत? ऑप्शन ए डिंग लिरेन, ऑप्शन बी हरमनप्रीत सिंग, ऑप्शन सी डी गुकेश, ऑप्शन डी प्रवीण कुमार. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डी गुकेश. नंतरचा प्रश्न क्रमांक 11. एका ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 2 पदके पटकावणारी स्वतंत्र भारतातील मनू भाकर ही कितवी महिला ठरली आहे? ऑप्शन ए पहिली, ऑप्शन बी दुसरी, ऑप्शन सी तिसरी, ऑप्शन डी चौथी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए पहिली. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कोणाची राज्याचे वन विभागाचे अपर मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए मिलिंद म्हैसकर, ऑप्शन बी विकास रस्तोगी, ऑप्शन सी डॉक्टर निपुण विनायक, ऑप्शन डी डॉक्टर हर्षदीप कांबळे. याचा आन्सर आहे ऑप्शन ए मिलिंद म्हैसकर. नंतरचा प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणती युद्धनौका भारतीय नौदलात दाखल होणार आहे? ऑप्शन ए नीलगिरी, ऑप्शन बी ब्रह्मगिरी, ऑप्शन सी वाघशीर, ऑप्शन डी प्रोजेक्ट 15B सुरत. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नीलगिरी. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. 37व्या राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने कोणते पदक पटकावले आहे? ऑप्शन ए सुवर्ण, ऑप्शन बी कांस्य, ऑप्शन सी रजत, ऑप्शन डी यापैकी नाही. याचा आन्सर आहे ऑप्शन बी कांस्य. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणाची राज्याचे सार्वजनिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए मिलिंद म्हैसकर, ऑप्शन बी विकास रस्तोगी, ऑप्शन सी डॉक्टर निपुण विनायक, ऑप्शन डी डॉक्टर हर्षदीप कांबळे. याचा आन्सर आहे ऑप्शन डी डॉक्टर हर्षदीप कांबळे. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणती विनाशिका भारतीय नौदलात दाखल होणार आहे? ऑप्शन ए नीलगिरी, ऑप्शन बी ब्रह्मगिरी, ऑप्शन सी वाघशीर, ऑप्शन डी प्रोजेक्ट 15B सुरत. याचा आन्सर आहे ऑप्शन डी प्रोजेक्ट 15B सुरत. नंतरचा प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणाची राज्याचे कृषी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली? ऑप्शन ए मिलिंद म्हैसकर, ऑप्शन बी विकास रस्तोगी, ऑप्शन सी डॉक्टर निपुण विनायक,
ऑप्शन डी डॉक्टर हर्षदीप कांबळे. याचा आन्सर आहे ऑप्शन बी विकास रस्तोगी. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. यंदाच्या मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कारासाठी निवड झालेले हरमनप्रीत हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? ऑप्शन ए हॉकी, ऑप्शन बी बुद्धिबळ, ऑप्शन सी पॅरा ॲथलेटिक, ऑप्शन डी क्रिकेट. याचा आन्सर आहे ऑप्शन ए हॉकी. नंतरचा प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणाची राज्याचे आरोग्य विभागाचे सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन ए मिलिंद म्हैसकर, ऑप्शन बी विकास रस्तोगी, ऑप्शन सी डॉक्टर निपुण विनायक, ऑप्शन डी डॉक्टर हर्षदीप कांबळे. याचा आन्सर आहे ऑप्शन सी डॉक्टर निपुण विनायक. मित्रांनो, अशाच चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.